नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे. नर्मदे हर. आज आपण कांतीलाल कदम यांच्याकडे आलेले आहोत. त्यांनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे, त्याबद्दल ते आपल्याला माहिती सांगतात. प्रथम ते त्यांची ओळख देतील. नर्मदे हर. मी कांतीलाल रामदास कदम, नाशिकला गोविंदनगर येथे राहतो आणि ही माझी सौ सुनीता. मी इंडस्ट्रीमध्ये होतो अनेक वर्ष. मी डिप्लोमा होल्डर आहे, मेकॅनिकल इंजिनियर. मग नोकरी सोडली, एक सोडली, दोन सोडली, मग सोडली, मग परत व्यवसाय चालू केला. असे सगळे अप्स अँड डाऊन होत आले. मी तसा फार आध्यात्मिक नाही, म्हणजे आता परिक्रमेला जर वळायचं असेल तर मी तसा खूप आध्यात्मिक नाहीये की अगदी रोज उठून देवदेव करतो, देवाला हे वाहतो. पण माहिती नाही प्रारब्धात काय होतं. माझ्या 15-16 साली एक परिक्रमा झाली आणि कोविडमध्ये जो पहिलं लॉकडाऊन होतं तेव्हा ती दुसरी परिक्रमा झाली. म्हणजे आम्ही गेलो इथून 14 फेब्रुवारीला, पण 23 मार्चला तो घंटानाद आणि ते सगळं करून त्यावेळेस आम्ही झरिया, त्या उत्तर तटावर मग ते झरिया हनुमान होतं. मग तिथून मग आमची कठीण होती ती. आणि देव म्हणतात की संकटामध्येच देवाची आठवण येते, अशा तीव्रतेने तिथे ती तशी मला आठवण आली. परिक्रमेला जायचं कसं ठरलं जर तुम्ही विचाराल मला, तर मी तसा पुस्तक वेडा आहे, वाचन वेडा. आणि मग लायब्ररीत गेलो आणि काय त्याच्या अगोदर नर्मदा परिक्रमा वाचलेलं होतं नव्हतं. म्हणजे नर्मदा परिक्रमा हा शब्द सुद्धा 2015-16ची गोष्ट सांगतो, 13-14ची. तर त्यावेळेस महाराष्ट्रातल्या लोकांना तशी परिक्रमा माहीत असण्याचं खूप काही कारण नव्हतं. मग त्यांना म्हटलं की नर्मदा परिक्रमेवरचं पुस्तक आहे का. म्हणजे बॅक ऑफ द माइंडला कुठेतरी तो शब्द असेल, कुठेतरी ऐकला असेल. म्हणजे मला नर्मदा आंदोलन माहिती आहे, मेघा पाटकरांनी केलेलं, ते आलेल्या तेव्हा आम्ही भेटलो. ते पुस्तक मी रात्री वाचलं, म्हणजे जवळजवळ 10ला काहीतरी एक वाजता ते संपलं. जगन्नाथ कुंटेंचं होतं नर्मदे हर. आणि त्या पुस्तकाने मी इतका भारावून गेलो की दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो, माझ्या चुलत भावाचा फोन आला. त्याला म्हटलं नर्मदे हर. तो म्हणे काय काय. म्हणजे नर्मदे हर हा शब्द जो आहे तो आपल्याकडे तसा फार कमी प्रमाणात होता. त्याच्यामध्ये खूप अतिरंजित गोष्टी आहे ती. म्हणजे मला जे स्वतः व्यक्तिशः माझं मत आहे की अतिरंजित आहे, पण म्हणजे महाराष्ट्रातल्या खूप लोकांना जगन्नाथ कुंटेंच्या पुस्तकाने नर्मदा परिक्रमेला प्रेरित केलं आहे, हे मात्र सत्य. असं पुस्तक वाचलं. मग नाशिकमध्ये एक 3-4 लोक होते, त्यांना भेटलो की काय असतं नेमकं, परिक्रमा म्हणजे काय, अमुक म्हणजे काय. म्हणजे माझ्या डोक्यात तेवढ्या वेळ्या कल्पना होत्या की ते खडावा घेऊन जायच्या आणि त्या खडावाने जायचं, चपला नाही म्हणून. मला शुगर होती, आजही आहे. मग मी त्या एका दुकानात गेलो, दुकानदाराला म्हटलं, अहो म्हटलं खडावा असतात लाकडाच्या. म्हणे कशाला पाहिजे. म्हटलं साधारणतः मला 3500 किलोमीटर चालायचंय. त्याने असं वरून पाहिले की हा कोण बावळट आला. तो म्हणे त्या ज्या खडावा असतात त्या फक्त आश्रमातल्या आश्रमात हे साधू महंत वापरतात. म्हणजे ही कन्सेप्ट अशी होती. मग मला उचलायची होती दसऱ्याला परिक्रमा. आता ह्याच्यामध्ये गंमत अशी झाली की दसऱ्याला परिक्रमा तिकीट वगैरे बुक केले. मग तिकीट बुक केल्यानंतर मग जव्हारला माझी बहीण असते, माधुरी काळे म्हणून. मग त्यांच्याकडे गेलो. ती रडायची का नको जाऊ, एकटा, ते कठीण आहे, अवघड आहे. मग ते मेवण्यांनी मला फोन केला, अरे म्हणे पहाटे उठून रडते म्हणे. मग सुनीता आणि मी गेलो आणि मग तिकडनं गेल्यानंतर मग आम्ही शूलपाणीच्या झाडीत म्हटलं ते पण जाऊन बघू की काय नेमकं, जिथे आपण जाणार आहोत नर्मदेला भेटायला. मग अपूर्वानंद कुलकर्णी म्हणून आहे, त्यांच्यावर आम्ही वस्त्र वितरण जे आहे ते त्या भागातल्या लोकांना करतो. त्यांच्यावर असंच व्हॉट्सअपद्वारे मी जोडला गेलो. तिकडनं आल्यानंतर मग येऊन यावं, पोट माझं मोठं वाटतंय वगैरे. मग ते पोटाचं दुसऱ्या दिवशी सोनोग्राफी केली आणि जवळजवळ 1.5 किलोचा सिस्ट तो तिच्या पोटात निघाला आणि मला दसरा अगदी जवळ आलेला. मग ते ऑपरेट केलं. तिला तो जो पिरियड आहे, मग दिवाळीच्या म्हणजे तिला म्हटलं आता जातो मी, आणि तिने परवानगी दिली. आता आई वडील नसल्यामुळे मग सासू सासरे यांना सांगितलं, हिला सांगितलं. म्हणजे ही मुख्य होती
आणि अशा पद्धतीने आमची नर्मदा परिक्रमा सुरू झाली. बरं, काय न्यायचं काय नाही, काय तयारी केली. मग ह्या लोकांनी म्हणे की हे सफेद वस्त्र असं, ते मग बंडी, कोपरीचं म्हणजे कोपरी आणि ते हे असं सगळं घेतलं. मग दंड घेण्यासाठी आम्ही जंगलात गेलो. इथं दावलेश्वर म्हणून त्या जंगलातून 2 दंड आणले. पण मला कोणीतरी सांगितलं की शाखेमधला दंड जो असतो तो मिळतो, मग तो एक आणला. अशा पद्धतीने आम्ही ते सगळी तयारी केली. मग खंडोबान तेव्हा रेल्वे होती ओंकारेश्वर पर्यंत, म्हणजे ओंकारेश्वर रोड पर्यंत रेल्वे होती. मग तिथून गजानन महाराज. आता जाताना मी एकटाच गेलो. मी ठरवलंच होतं की मी एकटाच निघणार. त्याच्यात असं झालं की हा गॅप गेला, दसऱ्याचं बुकिंग. मग नंतर माझा लहान भाऊ होता, तो म्हणे मी पण येतो. म्हटलं चल. त्याच्यानंतर अजून 2 जण होते, ते म्हणाले आम्ही पण येतो. अशा पद्धतीने आम्ही 5 लोक गेलो होतो. पण 5 लोकांनंतर एकतर त्यांची म्हणजे वयोवृद्धच होते, त्यांची शुलपाणीतून नाही आले ते. मग ते दुसऱ्या मार्गाने गाडीने त्यांची झाली पूर्ण. आम्ही 4 होतो. 4 पैकी म्हणजे जी तुटलेच, म्हणजे आम्ही 2च भाऊ चाललो शेवटपर्यंत. आणि तिकडे पुढे आमचंही थोडंसं एक काही का तासाचा होईना, एक रात्रीचा का होईना, तो वाद झाला. आता नर्मदा परिक्रमा करत असताना माहिती तर काहीच नाही, पण तरी म्हणजे काय असतं हे की म्हणून मग मी जिथून आपण जाणार आहे तर ओंकारेश्वरला पहिल्यांदा गेलो माझ्या एका मित्राला घेऊन की आपण काय नर्मदा नदी तर बघू. जिथून मी ओंकारेश्वरून जाणार आहे, महाराष्ट्रातली बहुतेक लोक ही नर्मदा परिक्रमा ओंकारेश्वरहूनच उचलतात. त्याचं कारण आहे की तुम्ही कुठल्याही तटावरून केलात, मध्य प्रदेशमधली लोक त्यांच्या गावातून करतात आणि परत फिरून येतात. आणि परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर मग परत ते जल आहे ते ओंकारेश्वरला चढावं लागतं. महाराष्ट्रातल्या लोकांना ते सोपं जातं, म्हणजे ओंकारेश्वरहून परत ओंकारेश्वर आणि जल वाढवायचं आणि घरी यायचं, म्हणजे परत जाण्याची काही गरज नाही. मग त्या पद्धतीने ओंकारेश्वर काय म्हणून ते पाहिलं. मग चालायची प्रॅक्टिस नाही, म्हणजे माझं वजन 82 किलो, शुगर, आणि मग रोज 5 किलोमीटर 7 किलोमीटर 10 किलोमीटर असं जायचं. मग त्याच्या अगोदर पंढरपूरची वारी जी आहे, त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर, ही 29 दिवसाची वारी. म्हटलं मग त्यालाही गेलो. म्हणजे नोकरी नव्हतीच, म्हणजे नोकरी त्यावेळेला सोडूनच दिली होती मी. आणि 13ला नोकरी सोडली होती मी. 13 नंतर हे पुस्तक वाचलं, मग ते नर्मदेला भेटलो, या सगळ्या गोष्टी झाल्या. मग अशा परिक्रमेला निघालो. हिची परवानगी घेतली, तो किस्सा झाला. थांबू का? मी चालतो. मग आता न्यायचं काय, तर माझा भाऊ आणि मी, मग त्यावेळेस हेटलॉन काही माहिती नव्हतं. म्हणजे ते धोती कशी ते असं ते त्याच्या बायकोनी सांगितलं की अशी बांधायची चालू द्यायचं, नुसतं अशी गाठ बांधायची चालू द्यायचं. तर जे बाडदान पोतं, त्या 2 पोत्यांचं आम्ही 1 पोतं केलं होतं. आणि सगळ्यात जड वस्तू आमच्याकडे तीच होती, कारण अंगावरचे 2 ड्रेस आणि म्हणजे एक टॉवेल, 2 अंडर पॅन्ट, संपला विषय. आणि पांघरायला म्हटलं जे असेल थंडी ते, पण खाली बसायला झोपायला गरम म्हणून ते नेलं होतं. आणि झोळी होती त्याच्यामध्ये मग नर्मदा माई. मग त्यांनी सांगितलं नर्मदा माईचं जल. मग तिथे ओंकारेश्वरला पूजापाठ केली आम्ही चौघांनी, ते 5 जणांनी कढाई केली, निघाले पुढे नर्मदे हर करत. आता नर्मदा परिक्रमेचे खूप नियम आहेत. म्हणजे पहाटे उठा, स्नान करा, पूजा अर्चा करा, आरती म्हणा, अष्टक म्हणा, आणि मग पुढे चला. आता पहिल्याच दिवशी आणि सूर्यास्ताला थांबा. सूर्योदय फटफट, म्हणजे जोपर्यंत पहाटेचं होत नाही तोपर्यंत चालू नका. तर अशा सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही निघालो. आता पहिल्याच दिवशी नियम क्रमांक 1 आणि 2 मोडले. म्हणजे आमची पूजा बिजा होऊनच तिथेच 5:30 वाजले. पण आता ते संकल्प गोपालदास आहेत तिथे, मग त्यांच्याकडनं घेतला संकल्प. 5:30ला निघालो पुढे. आणि मग ते एक रोटे आश्रम मध्ये तिथे पोहोचेपर्यंत 7:30 वाजला.
संकल्प नंबर 1 तुटला. म्हणजे जे नियम आहेत ते. आणि मग त्यांनी ते तिथे पलंग होता, पलंगावर गाद्या होत्या, खरं परिक्रमावासियांनी झोपू नये, पण तो तुटला. मग असे हे परिक्रमेचे नियम असतात. आता परिक्रमाच्या नियमाविषयी असं आहे की खूप खेड्यांमधून आपण जात असतो आणि सगळी नावं लक्षात ठेवणं किंवा कुठला आश्रम होता, काय आश्रम होता, ज्या ठराविक ठिकाणी आपण राहिलेलो आहे तिथला एखादा भव्य दिव्य आश्रम आपल्याला ध्यानात राहतो. छोटा आश्रम नाही बाबा, इधरचा आहे इधरचा आहे. पण मी वही नेली होती आणि त्या वहीमध्ये मी त्या सगळ्या नोंदी करायचो. आणि ह्या नोंदी करताना मला असा त्याचा आता मी मागच्या वर्षीच फेसबुकवर मी ते 76 भाग लिहून काढलेले पहिल्या परिक्रमेचे, दुसऱ्या परिक्रमेचे ते राहिलेलेच. तर असे 76 भाग मग ते छोटे छोटे खेडे आहेत. म्हणजे आता कुठलंच खेडं, विश्वनाथ खेडा काय किंवा चैनपुरा काय कोणाला माहिती, म्हणजे आपल्याकडच्या लोकांना तर नाहीच नाही. जे परिक्रमा करून आलेले आहेत त्यांना एवढी स्मरणात राहणं ही मोठी कठीण गोष्ट. मग आता पुढचा मुक्काम कुठे करायचा, तर जिथे आश्रम असेल तिथे मुक्काम करायचा. आता हे 4 गोष्टी असतात. जिथे आश्रम आहे, आश्रमाला स्वतःचं उत्पन्न आहे, तिथे तो एक प्रकार असतो. दुसरा प्रकार आहे की गावकऱ्यांच्या सहकार्याने आश्रम चालत असतात. जिथे आश्रम नाही तिथे कोणातरी तिथे सदाव्रत असतं, गाव समिती मिळून देतं. आणि कुठेच काही नाहीये. परिक्रमावासींना ज्यांना ज्यांना सेवा करायची तर ते आदराने बोलवतात, ती सेवा करतात. आणि कुठेच काही नसेल तर भिक्षांदेही, सरळ आपलं भिक्षांदेही म्हणायचं, मी भिक्षा मागायची आणि भोजन करायचं. पण सुरुवातीला मी ठरवलं होतं कुठे काही मागायचं नाही. म्हणजे लोकांनीच सांगितलं होतं कुठे काही मागायचं नाही, काही नाही, काही नाही, तुम्हाला मिळेल, नकारायचं नाही. पण मग हे म्हटलं ठीक आहे, नाही मागायचं आणि पैसे ठेवायचे नाही. पण मला होती शुगर, म्हणजे गोळ्या घ्यायची वेळ आली तर म्हणून मी पैसे ठेवले होते. मोबाईल तो छोटासा ठेवला होता, पण तो मोबाईल जवळजवळ 2 महिने आम्ही काही वापरला नव्हता. मग शूलपाणीत जायचं तर राजघाटला हे पैसे, जड सामान आणि मोबाईल तो ठेवून दिला होता. आणि 500 रुपये मात्र खिशात ठेवले. तेव्हा लुटायचे 7-8 लोक जा, 7-8 लोक जा असं तिथलेच लोक सांगायचे. मग आम्ही गेलो, शूलपाणीतून गेलो. मग ते कुली गोंगसा येतं, त्या कुलीचे तिथे लूट होते. म्हणजे हे बाकीच्या लोकांकडनं, इथं मी ज्या 3-4 लोकांना भेटलो होतो त्यांच्याकडनं ऐकलेलं. पण ते मामा म्हटलं, मामाला का लुटते हे, तर मामा हसला. नाही आता लुटत नाही, बघू का तुला मामा कसा आहे, असा ऐकून त्याचा एक आविर्भाव होता. काही लूट नाही, काही नाही. मग हिरालाल रावतकडे गेलो. मग त्यांना ते तूप नेऊन द्यायचं होतं आम्हाला गोंशाला. मग त्यांनी तुपाची बरणी दिली. तो प्रवास सुखकर झाला. पहाड होते, उंच भावाना होता. तर त्यावेळचे जे पहाड होते, आता तर रस्ते झालेले बऱ्यापैकी, आता पहाड वगैरे नाही. आणि काही लूट नाही, फाट नाही, काही नाही, काही नाही. म्हणजे तेव्हाही नव्हती, प्रामाणिकपणे सांगायचं तर तेव्हाही नव्हती. लोक पण मग शूलपाटीतून झालं, अमुक झालं, तमुक झालं, असं काही नाही. आता लोक आता तर सरळ सरळ पोर्टर करतात, ते पोरं असतात. थोडस लुटीचं म्हणा किंवा काय म्हणा ते चेंज झालं, पण त्या लोकांना तो जो रोजगार मिळतो त्या निमित्ताने का होईना तो रोजगार मिळतो. पण एक आता थोडासा नवीन त्रास चालू झालेला IQ आहे तो. म्हणजे मी 2020ला गेलो तेव्हा मला काही झालं नाही. पण मग ते थोडेसे असे अल्पवयीन मुलं, बाबाजी है क्या कुछ, पैसा दे दो असं करतात. म्हणजे चॉकलेट वगैरे तर आपण देतो, ते सुद्धा चुकीचं आहे माझ्या दृष्टिकोनातनं. कारण एक मुलगा परिक्रमावासी जाताना, आता परिक्रमावासीयांची संख्या पाहता ते भयावह चित्र असं होतं की प्रत्येक जण त्यांचा उद्देश चांगला असतो देणाऱ्याचा, पण त्या मुलाच्या तो एक चॉकलेट प्रत्येकाने एक दिलं तर 150-200 चॉकलेट त्याला सहज रोज गोळा होतं. तो खाणार किती, पोट दुखणार किती, शाळेत नाही जाणार किती, अशी पण आरडाओरड आहे. त्यावेळेस पण ते बाबा बोलले होते, आदते मत बिगाडो बोले, उनको जैसा है वैसा रहने दो. असं करत करत मग शूलपाणी गाठलं. पण शूलपाणीमध्ये एका ठिकाणी चालता चालता असं वरून चालत होतो आम्ही, आणि तिथं बारीक बारीक खडे, आणि असं मी 82 किलोचा देतो असा धपकला. आणि धपकल्या सुदैवाने माझ्या पायाच्या तिथे तर एक झाड आलं. मग असाच पडलेलो तो, म्हणजे पाठीवरच पडलेलो. आणि मग दोघांनी खेचलं, मग पुढे गेलो.
तसं पुढे सरळ रस्त्यावरून 2-4 वेळा पडलोच होतो. हे तर नाही म्हणजे शेताकाठचे तर नाही म्हणत, पण अशा सरळ रस्त्याने पण 2-4 वेळा पाडत होती. आपण आनंद घ्यायचा. आणि त्यावेळेस काही आपलं एवढं नशीब जोरावर नव्हतं की जाऊ नर्मदे हर होऊन जाईल, असं काही नशीब नव्हतं जोरावर. त्याच्यामुळे तो एक भाग आहे. अजून एक, आता त्या शिलोपाणीतून चाललो म्हणून आपण जातोय, तर शिलोपाणीतून जाताना लोक विचारतात आत्ता की अश्वत्थामा भेटला का. तर माझं स्पष्ट मत आहे की कलियुगामध्ये सगुण दर्शन हे होत नाही. आता हा ज्याचा त्याचा प्रत्येकाचा हा भावाचा प्रश्न आहे. म्हणजे मी नेहमी सांगत असतो, माझ्या त्या फेसबुकच्या याला पण लिहिलं की तुलसीदासांच्या रामायणामध्ये, गोस्वामी तुलसीदासांच्या रामचरितमानसमध्ये असं लिहिलेलं की तो मारीच नावाचा जो राक्षस आहे तो मृगाचं रूप घेऊन येतो आणि तो पुढे पुढे जातो, राम त्याच्या पाठीमागे जातो आणि तो असा पाठी वळून पाहतो की ह्या रामाचं रूप माझ्या मनात येऊ. कारण तुलसीदासाचा भक्तिभाव हा अप्रतिम उच्च दर्जाचा होता. आणि वाल्मिकी रामायणामध्ये सहजगत्या कुठलंही हरिण आहे तो साहूल घेतं, मागे पाहतं, इकडे पाहतं, शत्रू आहे का, हा जो फरक आहे हा मी समजतो. अर्थात कोणाच्याही भावाला, श्रद्धेला ज्याची त्याची श्रद्धा असते. आणि अश्वत्थामा भेटला, ते भव्य दिव्य रूप जर भेटलं तर ती पाहण्याची ताकद आपली आहे का, तेवढे तरल आपण आहोत का. म्हणजे माझ्या बाबतीत म्हटलं तर मी तो अगोदरच म्हटलं की मी फार अध्यात्मिक नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला भेटतात ना, म्हणजे तुम्हाला त्या शिवलुपाणीच्या झाडे 15-16ची गोष्ट सांगतो साहेब. म्हणजे मला काहीतरी 116 दिवस लागले होते. 116 दुने 232 दिवस जेवायला पाहिजे होतं, मी मिळायला पाहिजे होतं. पण 101 वेळा नाही, म्हणजे कधी सकाळी मिळालं तर संध्याकाळी नाही मिळालं, संध्याकाळी मिळालं तर सकाळी नाही मिळालं, असं ते काहीतरी असायचं. ते मागायचं ठरलं नव्हतं. पण पुढे पुढे उपवास मारा झाल्यानंतर मग आम्ही म्हणायला लागलो की ह्या परिक्रमावासी का रुकते. आणि माणूस एक 8-10 दिवसात रुळून जातो तिथले ते शब्द, परिक्रमावासी का रुकते, परिक्रमावासी की सेवा का होती. आपण सेवा घ्यायला खरं गेलेलो नसतो, पण परिक्रमावासी कसं ते शब्द असतात. मग ते म्हणतात बाबाजी हा आहे, ये सरपंच आहे, ये है वो है, असं करत 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 मग शिलोपाणी पार करतो. मग तेली भट्ट्यानंतर तुम्ही कुठे पुढे गेला? नाही, मग कसं झालं की ते एक रुटे आश्रम आमचा झाला. म्हणजे मग ते पहिले 2 ते तुटले जे आपण म्हणत होतो. मग किनाऱ्याने घळसासी नाना आणि म्हणजे तिकडनं ते मोरो टक्का पुढे, नंतर मग पुढे मग शिलोपाणीमध्ये एंट्री, त्याच्या अगोदर राजघाट. तर पूर्वी काय मग त्याच्या अगोदर मग तेली भट्ट्यान संत सियाराम मामांचं दर्शन. त्यावेळेस बाबा टकटकीत होते. बाबांचं एक वैशिष्ट्य असं आहे की करोडोपती येऊ लागतं. जे सगळ्यांना माहिती की ते 10 रुपये घ्यायचे आणि 10च घ्यायचे, लिहून घ्यायचे तुम्ही किती पैसे द्या. पण तुम्ही मोठे असा छोटे असा, तुम्ही दर्शन घ्या नका घेऊ, ते त्यांचं रामायण आणि ते रामायण महाभारत मोठ्या आवाजामध्ये ते त्यांचं वाचन, तुम्ही आले त्यांचं दर्शन घेतलं, पायाला हात लावला तरी त्यांचं ते त्यांच्या म्हणतात ना विदेही साधू जे असतात त्यांच्या विश्वामध्ये ते रमलेले. पण एक होतं की परिक्रमावासींना ते 7 गोष्टी ज्या आहे, ज्या सगळ्यांना माहिती, जे परिक्रमावासी आहे बाबांचं ज्यांनी दर्शन घेतलेलं आहे, तर असे ते संत आताच ते शांत झाले. म्हणजे गेल्या 15 मला वाटतं महिना 17वी, म्हणजे त्यांची 17वी होती. जसे आपल्याकडे 12वी-13 असतं, तर 17वीच्या दिवशी मी त्यांच्या गावाजवळ होतो, पण मला जाता आलं नाही. त्या आश्रमातच होतो मी, मारुती चिचलीला. मग अशा संतांचे दर्शन घ्यायचे. तर मग नित्यक्रम काय असायचा ते तुम्हाला थोडंसं सांगतो की जिथे जिथे शक्य आहे तिथे नर्मदा मैयामध्ये स्नान करायचं. जिथे मैयामध्ये नाही तर तिथे एमपी मध्ये हँडपंप आहे, हे सगळ्यांना माहिती, तिथे हँडपंपवर स्नान करत. पण एक नियम मात्र मी पाळला होता की स्नान पूजा करूनच निघायचं. ह्याच्यातही काही ठिकाणी स्नान झालं नाही. म्हणजे शिवलुपाणी सारख्या ठिकाणी जिथे त्यांनाच पाण्याचे प्रश्न होते, 15-16ची गोष्ट बोलतो मी, तर तिथे परत आपलं स्नान आणि आपलं वेगळे, पण त्याच्यापेक्षा मग ते स्नान
नाही केलं मग पुष्कळ स्नानाचे पुष्कळ प्रकारे भस्मस्नान, सूर्यस्नान वगैरे वगैरे वगैरे. तर शूलपणीच्या अगोदर जाण्याच्या अगोदर आमच्यावर एक पावटेकर काका होते. ते म्हणाले की मी सरळ रस्त्याने जाईल. मग आम्ही चौघं निघालो. त्याच्या अगोदर आमच्या ज्या वस्तू होत्या त्यावेळेस ते सगळे म्हणायचे की तुम्ही गटाने जा. मग तिथे व्यवस्था अशी होती की त्यावेळेस तिथे ते ठेवायचे राजघाटच्या अलीकडे आणि मग तुमचे आणि ते लिहून द्यायचे. फक्त ते नोंद करायचे त्यांच्याकडे की तुमच्या काय काय वस्तू गेल्या. आणि परत तुम्ही महिना सव्वा महिन्यानी चिखलल्याला आल्यानंतर तुम्ही कोणाच्या तरी मोबाईलवरनं त्यांना फोन करा किंवा तिथे नावाडे असायचे त्यांना फोन करा, तो घेऊन यायचा. अशी ती व्यवस्था होती. म्हणजे जवळजवळ शूलपाणीच्या जंगलामधून जाताना 1.5 महिना 1 ते 1.5 महिना जो काही पिरियड आम्हाला परत चिखलल्याला येईपर्यंत घरी संपर्क हा नव्हता. आणि मग घरी संपर्क नसल्यामुळे पण माझा एका जो जोडीदार होता त्याने ती कोपरीच्या खिशात तो मोबाईल नेला आणि मग त्याच्या याच्यावर मग घरी मी सांगितलं होतं सुनीताला की तू फोन करत जाय त्यांच्यावर. मग ती 8-1 दिवसातून कधीतरी एकदा फोन करायची. ओके सुखी आहे. कारण मी जर तिला सांगितलं मी उडद्याला आहे तर तिला काय समजणार उडदा कुठं काय. इकडची जी गाव आहे गावखेडी आहेत तर ती लक्षात राहणारी नाही अशी छोटी 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 खेडी असतात. असं करत 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 आमचा प्रवास झाला. आता बलबाला कुंड, तर बलबाला कुंडाला गेलो आम्ही. मग ते काय ते नर्मदे हर म्हटल्यावर बुडबुडे येतात. खोटी गोष्ट येते. तुम्ही नर्मदे हर म्हणा अथवा न म्हणा बुडबुडे हे येतच राहतात. ते नैसर्गिकरित्या बुडबुडे आहेत. ते जोरात येतात कमी येतात. हा तो आपला बघण्याचा दृष्टिकोन आहे. आणि तिथं एक चक्क एक साधू ते ठप्पा मारायचे. प्रत्येक आश्रमामध्ये काय असतं की तुम्ही जेव्हा जाता ते तुमची वही असते की त्याच्यावर प्रमाणपत्र आणि हे आणि ठप्पा मारा. तो 10,000 रुपये घ्यायचा. हे त्यावेळेचं बाजारी स्वरूप मला काय पटलं नाही. माझे व्हॉट्सअपला मी जे लेख लिहिलेले 76 त्याच्यामध्ये पण ते मी स्पष्ट लिहिलेले. ज्या गोष्टी नाही पटल्या त्या नाही पटल्या. पण ज्याची त्याची श्रद्धा ज्या त्याच्याकडे काही लोक नर्मदे हर करायचे. नर्मदे हर मी पण केलं. बरं इकडे आमच्याकडे वज्रे शरीला वगैरे असं गरम पाण्याचं कुंड असतं त्याच्यातून बुडबुड येतं. पण ते पाणी मी हात लावून पाहिलं की ते पाणी गरम नव्हतं त्या बलबाला कुंडातलं. मग जाता कटपरून त्या बोटी सुटायच्या. मग ते बोटी सुटल्या तिथे एक गंमत झाली छोटी सांगतो मी ती. तर बोटी सुटताना प्रचंड कोलाहल तिथे. म्हणजे 600-500 लोक जमलेले त्याच्यात 1-2 आजारी. म्हणजे 15-16ला सुद्धा ती परिस्थिती त्या बोटी. मग तिथं ती नर्मदाबेन चालवायची ती. मग तिचे त्यावेळेस नर्मदाबेन नावाची ती होती बाई. मग ते 150 रुपये वगैरे घ्यायचे पायी परिक्रमावासियांकडनं. मग अगोदर प्रिफरन्स द्यायचा तो यांना गाडीवाल्यांना त्यांच्या बोटी. एक बोटीत आम्ही बसलो. मुंबईकडचे एक होते पण ते खमके होते अगदी. ते आम्ही बसलो बोटीत. बाकी बोटी सुटले. ही बोट का सुटन ते म्हणे नाही उतर जाओ आप एक जाएगी नाही बिगडी हुई है. पण ह्या लोकांनी सांगितलं म्हणजे आम्हाला सगळ्यांना त्याच्यातला एक होता हुशार. तो म्हणे उतरायचंच नाही म्हणे. ह्या बोटीतून उतरायचं नाही. आपण काय पडत्या फळाच्या आज्ञा बसून राहिलो. महाजनेनं म्हणतात ना ते येन से गता पंथा त्याप्रमाणे आम्ही बसून राहिलो. एकानी एक साधू होता आमच्याबरोबर. त्याचा हात त्या माणसानी ओढला की उतरो खाली. उतरो खाली म्हटल्यावर माझ्या भावानी लहान भाऊ होता माझ्या बरोबर. आम्ही दोघं भाऊ बरोबरच होतो. त्यांनी लठ उतरले. बोले साधू को मारता है तेरे को इधर ही नर्मदे हर कर दूंगा. मग त्यांनी तो हात सोडला. मग ती बोट सुटली. अशा पद्धतीने मग मिठी तलाईला उतरलो. मिठी तलाईला स्नान केलं. आणि बोटीमध्ये म्हणजे ती एक बाई तर चाललीच होती. ती म्हातारी होती जड. मग आम्ही उचललं तिला आणलं वर टाकलं. म्हणजे कठीण परिस्थिती होती. आता तिथे त्यांनी हे केलेलं आहे बांध वगैरे. मग तिथून ते एवढ्या अशा गुडघ्याभर पाण्यात ते चिखलात जायचं. ती परिक्रमावासींची अवस्था तीच खरी. बाबा चिखल लागो माती लागो हे लागो ते लागो. म्हणजे परिक्रमावासी किती तू स्वच्छ आहे त्याच्यावरून तो साधू ओळखायचा किंवा किती तू अस्वच्छ आहे. म्हणजे तुम्ही आलात बाबा तुमच्या धुळीने घामत ते सगळे झालेलं आणि मग ते सगळं पाहिल्यानंतर तो म्हणायचं आओ आओ. मग ते म्हणतात आओ भगवान आओ प्रभू. ते भले नर्मदेला म्हणजे मैयाला म्हणत असतील. पण आपल्यालाही वाटतं ना आपल्यामधला ग जातो का अरे आपण मग आपल्यालाही सवय लागतं हा प्रभू हा महाराज. मग असं करत अमरकंटक
म्हणजे आणि अमरकंटकून ओंकारेश्वर, असं मला 116 दिवस लागले होते. आता मला जर विचाराल तुम्ही की अनुभव 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 येतात का, साहेब 3200 किलोमीटरची साधारणतः परिक्रमा, कोणी 3200 म्हणतो, कोणी 3600 म्हणतो, कोणी कोणी म्हणतो 4000ची, असं काही नाही, साधारणतः 3200 किलोमीटर आहे. अनुभव येणार, रोज माणसं बदलणार, रोज नवीन ठिकाण, रोज नवीन काही गोष्टी, त्याच्यामुळे अनुभव येणार. अनुभूतीचा जो पार्ट आहे तो सांगू नये असा संकेत आहे. अनुभूती ही जरूर येते, तुम्ही किती श्रद्धेने जाता त्याच्यावर. ही एक गोष्ट आहे. पण अनुभूती येते, अनुभूती सांगू नये. अनुभव भरपूर येतात. अगदी सुरुवातीलाच आम्ही एका ठिकाणी गेलो, मग तिथं एक अवघडनाथ असं भव्य होतं. आता मारुकी चिचलीच्या गावात तिथे मंदिरात होता तो कुठले. मग आम्ही एमपीचे आम्ही 4-5 लोक, असे 10-12 लोकांचा तो ग्रुप होता. मग त्याने विचारलं कितने दिन में करोगे, मग कोणी सांगितलं 3 महिने में, कोणी सांगितलं 4 महिने में, कोणी सांगितलं जैसी मैया करेगी. त्यांनी अर्ध्यांना इकडे उभं केलं, अर्ध्यांना इकडे उभं केलं. जा बोले तुम्हारी नहीं हो जाएंगी, म्हणजे त्यांनी शापच दिला जणू. आणि आमच्याबरोबर एक गृहस्थ होते, नाशिकचेच होते. त्यांना म्हणे बाबाजी आप क्यों परिक्रमा कर रहे हो. बोले बाल बच्चों के लिए सुख समाधान शांति लगना चाहिए बोले. त्या साधूने, तरुण साधू होता, बलदंड असा अवघडनाथ, त्यांनी सांगितलं की जेव्हा तुम्हारी परिक्रमा पूरी नहीं हो जाएगी इस उम्र में, ते के 67-68 वर्षाचे होते, इस उम्र में आप आपका छोड़ के बाल बच्चों का देख रहे हैं जेव्हा आपके. आणि खरंच मला का माहिती की खरंच झाली नाही, कारण ते आमच्याच भागातले होते. त्यांची परिक्रमा पायी झाली नाही. उत्साही माणूस होता, पण त्यांची परिक्रमा झाली नाही. त्यांनी बसनी केली, ते आले नाशिकला निघून. तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात. त्याच्यात तो म्हणे कभी चिटी को शक्कर डाला, कभी कुत्ते को रोटी खिलाया, कभी गऊ को रोटी दिया, कभी कोई आया तो उसको दान दिया, अगर दिया तो आपकी परिक्रमा पूरी हो जाएगी. असं त्यांनी जणू सांगितलं. ह्या लोकांच्या याच्यामध्ये एक प्रकारची एक ताकद असते, किंवा त्यांचा जो शब्द असतो तो मोठा असतो. आणि परिक्रमेमध्ये मला जाताना सगळ्यात मोठा भाग असेल सुनीताचा. त्यावेळेस ती नोकरी करायची, मी नोकरी तर सोडूनच दिली होती. जा म्हणाले तुम्ही. अशा पद्धतीने, म्हणजे तिला म्हटलं मला काय, मी पाप पुण्य म्हणजे तसा फार सापेक्षपणे विचार करत नाही, हे काय जे असेल पुण्य ते तिलाच म्हटलं. अशा पद्धतीने परिक्रमा आली. मग इकडे आलो, मग ती दाढी वाढलेली, म्हणजे इथं आल्यानंतर तर मित्रांनी ओळखलंय नाही मला. काही मित्रांनी अरे काय रे, 82 किलोचा देह हा जवळजवळ 16 किलोनी उतरला होता. म्हणजे रूप जे आहे ते पूर्ण बदलून गेलं होतं. अशा पद्धतीने ही पहिली परिक्रमा झाली. 2020 साली 14 फेब्रुवारी, म्हणजे 13 फेब्रुवारीला सीमा महामुनी म्हणून आमच्या पुण्याच्या आहेत. मग त्यांना सहज असं कुणी असलं परिक्रमेला आम्ही करायचो फोन की हा कुठपर्यंत काय. ते म्हणे मी परिक्रमेत. आम्ही जेवायला घरी होतो, आणि मग हिला सुनीताला विचारलं मी, म्हटलं जाऊ का. ती म्हणे हो जा, एका शब्दात. मग लगेच त्या दिवशी मी ते कोपरी, ते धोती, कमंडलू दंड होताच, 2 सामानं टाकले, 2 ड्रेस टाकले आणि निघालो. माझ्या बॅगचं वजन 3-3.5 किलो. खूप काही. तेव्हाही फक्त तेव्हा पोत्याचं वजन होतं. जेव्हा पहिल्या परिक्रमेत गेलो त्या पोत्याचंच वजन 2 होतं. म्हणजे ते इतका कंटाळलो होतो आम्ही का त्या बांद्रा बांधला. म्हटलं बाबा थंडीत मरू, पण ते देऊन टाकू म्हटलं. त्यावेळेस हेटलॉन काही माहिती नव्हतं, काही माहिती नव्हतं, कुठे मिळेल माहिती नव्हतं. अशा पद्धतीने मग दुसऱ्या परिक्रमेत मग नंतर आम्हाला कोविड लागला. हनुमान झरिया हनुमानचे तिथे. मग तो कोविड लागल्यानंतर मग ते आम्ही दीपदान, घंटानाद असं सगळं ते केलं. आणि ते केल्यानंतर मग निघालो पुढे आम्ही. सुदैवाने आम्हाला कुठेही तसा त्रास नाही झाला. झाला त्रास वेगवेगळ्या पद्धतीने सांगतो ते, पण आश्रम बंद. आश्रम म्हटल्यानंतर आता म्हणजे गव्हर्नमेंटचीच ऑर्डर होती आश्रम बंद.
त्यांना जर आपण म्हटलं नर्मदे हर, ते असं इकडनं असं हे करायचे, जाओ बाबाजी नर्मदे हर. म्हणजे आश्रम नसताना सुद्धा आम्ही छानपैकी आम्हाला एमपीच्या गृहस्थींनी, एमपी म्हणा गुजरात म्हणा, त्या गृहस्थींनी आम्हाला भोजन पाणी दिलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पहिल्या परिक्रमेच्या वेळेस मी 116 म्हणजे 100 वेळा जेवण मिळालं नाही. आणि ह्या कठीण कोविड काळामध्ये जिथे बाप लेकाला विचारत नव्हता किंवा ते म्हणजे परिस्थितीच तशी होती, तर अशा कठीण काळामध्ये फक्त एक रात्री आम्ही उपाशी झोपलो. तेही झोपले. ते एक जण आला, तो नाही बाबाजी भोजन प्रसादी मैं लाता हूं. म्हटलं ठीक आहे. दुसरा आला, तो नाही बाबाजी भोजन प्रसादी. म्हटलं कोई तो भी बोल के गया. तिसरा आला, हाइट म्हणजे तिसरा आला, तो म्हणे बाबाजी भोजन प्रसादी. म्हटलं कोई तो भी बोल के गया है, 2 लोग तो बोल के गए. आम्ही 15 मिनिटं, अर्धा तास, 1 तास वाट पाहिली, भोजन प्रसादी काही आली नाही. त्या रात्री मात्र ती एकच रात्र म्हणजे, आणि ते पाहिलं मी डायरी लिहायचं ना पहिल्या वेळेस, दुसऱ्या वेळेस, तर 108 दुने 216 215 वेळा भोजन मिळालं आम्हाला कोविडच्या कठीण काळात. आणि 1 जूनला कोविड ओपन झालं आणि त्या दिवशी मी 108 दिवस झाले ओंकारेश्वरला पूजा प्रार्थना केली, ते अनिलदास महाराज. आणि मी घरी आलो. घरी यायला पण योगायोगाने चुलत भाऊ तिकडून आलेलाच होता, त्याच्याकडे तर आम्ही घरी आलो. तर अशा खूप गोष्टी आहे. एक गोष्ट नक्कीच आहे की हे जल जे आहे अद्भुत आहे. म्हणजे आता बरेचसे लोक म्हणतात झाली एक परिक्रमा बाद झाली, दुसऱ्या वेळेस का जातं, तिसऱ्या वेळेस का जाता, वारंवार का जाता. आता एखाद्या गोष्टीची आपल्याला, आपण मंदिरात जातो, तर समजा तुम्ही शिवाचे भक्त आहे, तर तुम्ही दर सोमवारी कपालेश्वराला जाता, दर सोमवारी त्र्यंबकेश्वरला जाता. का जाता? मला काहीतरी आत्मिक समाधान आहे म्हणून मी जात असतो. मैया किनारी तसाही मधून मधून जातो, परिक्रमेला जरी नसलो तरी. तर अशा पद्धतीने किंवा तिचे काय सेवा घडू शकेल आपल्या हातातून, छोटीशी खारीचा वाटा, तर अशा पद्धतीने काही काही गोष्टी करत असतो. सगळ्या सांगायच्या नसतात. पूर्वी करायचो, आता थोडस आर्थिक याच्यामुळे, पण शारीरिक तर करू शकतो, मानसिक तर करू शकतो, संघटन तर करू शकतो. म्हणजे ह्या गोष्टीच्या अँगलने मी तिच्याकडे पाहतो. अजून एक दुसरं आहे की अतिशय मन प्रसन्न करणारी ती नर्मदा आहे. तुम्ही कुठल्या अँगलने जा, म्हणजे तुम्ही म्हणाल की नाही बाबा मी काय, मला डायबिटीस कमी करायचं आहे आणि मी जाणार आहे, निवांत जावं. तुम्हाला वाटलं जंगल बघायचं आहे, तिथलं अतिशय सुपीक जंगल, मध्य प्रदेशला तसंही भारताची फुफ्फुसं म्हटली जातात. म्हणजे आता जंगल थोडी झाली तरी जंगल आहेच, छान जंगल आहे. तुम्ही म्हणाल मला तिचं पात्र ठिकठिकाणी तिला बघण्यासारखं आहे. एखादा फोटोग्राफी अँगलने गेला की नाही मला फोटोग्राफी करायची नुसती, पण त्याचा उद्देश तो असेल परिक्रमा करता करता मला त्या एरियातले सौंदर्य स्थळ बघायची, अशा विविध प्रकाराने घेऊन जरी उद्देश घेऊन जाणारे जरी असेल तरी. म्हणजे आता सलीम अलीने जे पक्षी सांगितले, प्रचंड पक्षी लक्ष कुजितम, खरोखर विविध प्रकारचे. म्हणजे एखाद्या आश्रमाच्या ठिकाणी गेला तर तुम्हाला तर आजूबाजूला चौफेर उघड्या नजरेने बघितलं तर तुम्हाला खूप पक्षी दिसतील. अशा पद्धतीने तुम्ही नर्मदेकडे कसंही जा, तुम्ही धार्मिक भावनेने जा, कारण तिच्या किनारी सगळेच पंडित, छट, नट सगळेच आहेत. म्हणजे तुम्हाला सगळे भेटतील, पोकळ पांडित्य दाखवणारे भेटतील आणि ठकास ठक पण भेटतील, असं माझं वैयक्तिक मत आहे. काही जण म्हणतात की आम्हाला नर्मदा किनाऱ्यावर अश्वत्थामा भेटला, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? माफ करा, पण असं जे म्हणतात लोक अश्वत्थामा भेटला, ही गोष्ट खोटी आहे माझ्या दृष्टिकोनातून. तुम्हाला तिथून चालताना जे कोणी काही मदत करत असेल ते अश्वत्थामा रूपी, पण मला कोणी सगुण दर्शन दिलं, कलियुगामध्ये सगुण दर्शन होत नाही. एखाद्याला दिलं असेल तर ती पाहण्याची आपली ताकद नाही. लाखांमधून एखाद्या माणसाला, एखाद्या संताला, एखाद्या महात्म्याला 100% दिलं असेल, कारण त्याची ती तरल भावना असते, त्याचा तेवढा तो अभ्यास असतो, कारण तो दिव्य पुरुषालाच देईल.
भले अश्वत्थामा शापित असेल, पण तो गुरुपुत्र होता. पण कोणी म्हटलं बाबा तिथला आदिवासी बघितला आणि त्याच्या डोक्याला ते असतं आणि म्हणाले की दिसला. हा त्याचा भाव आहे. त्याच्या भावाला मी काही चॅलेंज नाही करत. पण हे जे आता पुस्तकं, तुम्ही जर बरेच पुस्तकं बघितले, आता तर पेवच फुटलं. म्हणजे गेला परिक्रमेका लिहिलं पुस्तक. पण हे जे म्हणतात अश्वत्थामा भेटला, हे माझ्या मते साफ खोटं आहे. पण तो त्यांचा भाव असेल तो त्यांच्या चरणी, त्यांना लखलाभ, असं माझं वैयक्तिक मत आहे सर. कारण अश्वत्थामा असं नाही, या परिक्रमावासी, मी तुम्हाला दर्शन द्यायला आलो. आणि त्याचे दर्शन घेण्याची आपली पात्रता आहे का सर? हा विषय आहे. असं माझं वैयक्तिक मत आहे अश्वत्थामाबद्दल. आता काही जण म्हणतात आम्हाला मैयाने येऊन शंकराची पिंड दिली, किंवा मी हात पुढे केला आणि मैयाने प्रसाद ठेवला. याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? हे साफ खोटं आहे. लिहिणारा जो आहे बघा, श्रद्धा जरूर असावी. नर्मदा मैयाची परिक्रमा मी पण केलेली, मी मैयाच करत असतो. पण हे साफ खोटं आहे. कदाचित कोणी जर लिहिलं असेल, म्हणजे माझा उदो मग जर तुम्हाला हे सगळं दिलं, तर देणाऱ्याला जे म्हणजे एखाद्याला अशा जर अलौकिक गोष्टी मिळत असतील, तर तो अलौकिक पुरुष म्हणावा. मग त्याला ह्या गोष्टींची गरजच नाही बाकीच्या. मैयाने पिंड दिली हे दिलं असं नाही होत साहेब. म्हणजे होत नाही. कलियुगात आपल्या घरच्या लोकांवर आपण विश्वास ठेवत नाही, आणि मग ते मैयाने दिलं हे एकतर हे काहीतरी पुस्तक लिहिणारे लिहितात, किंवा हे काय महाराज वगैरे जे आहेत ते असं काहीतरी लिहितात की मैयाने दर्शन दिलं हा तुझा भाव. पण हे जे लिहून तुम्ही ह्याच्या काही गोष्टी अंधश्रद्धा टाईप हे करतात ना. कारण मी साधून नाही भेटलेलो ना. साधूंची जेव्हा जायचो आम्ही आश्रमात, तर चर्चा आमच्या, पण त्यांनी वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या त्याच्या. तेव्हा तू परिक्रमा केली, तू बदलला का, आणि तू लगेच बदलला का. म्हणजे समजा मी फार ताठ आहे, अहंकारी, आणि माझ्यामध्ये तिकडून आल्यानंतर छोटा का होईना अहंकार कमी झाला, किंवा मी खूप रागीट आहे आणि मग माझा राग काही प्रमाणात का होईना कमी झाला, तर माझी परिक्रमा सफल झाली, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे असं मी समजतो. मग हे म्हणतात ते माझ्या दृष्टिकोनातनं साफ चुकीचं आहे, आणि हे धादांत खोटं बोलतात. हे माझं मत आहे, माझं वैयक्तिक मत आहे. आता काही जण असा विचार करतात की अमुक जण जाऊन आला, त्याला अश्वत्थामा भेटला, मग आपण पण जावं, आपल्याला सुद्धा भेट मिळेल. अशा दृष्टिकोनातनं नर्मदा परिक्रमा करावी का? अशी तर अजिबातच करू नये. आणि ज्यांना करायची, आता तर कसं आहे की हा सोशल मीडियाचा भाग आहे म्हणून आपण बोलतोय, पूर्वी तर काही नव्हतंही असं. आणि ह्याला ह्याला अश्वत्थामा भेटला म्हणून मी अश्वत्थाम्यासाठी जाता का तुम्ही? नर्मदा परिक्रमा ही तुमच्या अंतर्गत समाधानासाठी यायचं. ठीक आहे, म्हणजे तुम्ही पहिल्यांदा गेलात, पण तुम्ही त्या भावनेने जा. याला हा भेटला म्हणून मला हेच भेटेल असं नाही. तिथे प्रारब्ध प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. नर्मदा किनारी म्हणजे तुम्ही आणि मी सपोज बरोबर चाललोय, तर कोणीतरी येईल तुम्हाला दक्षिणा देईल. फार अंतर नाहीये तुमच्यात, म्हणजे तुम्ही आम्ही बरोबर, तुमच्या हातावर दक्षिणा टेकवेल, मी चाललो सरळ पुढे. किंवा तुम्हाला येईल कोणीतरी आणि म्हणेल बाबाजी मेरे तर भोजन का हो, मी चाललो एकटा, असंही होऊ शकतं. तिथे असे अनुभव मला स्वतःला आलेले आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला अश्वत्थामा म्हणजे भेटतच नाही तो, पण तुम्हाला भेटला म्हणून मलाही भेटेल ही गोष्ट खोटी. तर असं माझं मत आहे. मग परिक्रमा झाल्यावर आपल्याला काहीतरी मिळालंय नक्कीच अनुभव आपल्याला येतो का? 100%. म्हणजे काहीतरी मिळालं म्हणजे काय? जर तुम्ही म्हणाल का मला भौतिक गोष्टी काहीतरी मिळाल्याचा अर्थ भौतिक नाही, पण तुम्हाला आंतरिक जो आनंद आहे तो माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचा आहे. म्हणजे नर्मदा मैयाला गेलो आणि माझं सगळं कल्याण झालं, आणि पूर्वी माझा धंदा चालत होता, मोठा चालायला लागला, नोकरी नव्हती, मोठी नोकरी, हे भौतिक. पण आंतरिक आनंद हा 100%. आणि त्याच्यामुळेच नर्मदेकडे जाणारा, नर्मदा मैयाकडे जाणारा, तिला मैया करणारा,
तिच्या तीरावर राहून काही सेवा करणारा आश्रमांमध्ये, त्याच्यामुळे त्याच्यात हे बदल होतात. खूप चांगले चांगले लोक पाहिले मी, म्हणजे डॉक्टर गेलेले, सीए गेलेले आहेत, त्यांना त्याच्याविषयीच प्रेम हा फार महत्वाचा भाग आहे. म्हणजे हे नक्कीच मिळतं. म्हणजे तुम्ही जेव्हा येतात आणि त्यावेळेस तुम्ही ती मानस परिक्रमा करतात, अरे इथं गेलो होतं बरं का, तिथे गेलो होतं बरं का, तिथे गेलो होतं बरं का, तिथं बाबाजी भेटली, तिथं मैयाचं दर्शन काय सुंदर होतं, वा वा वा. हा जो वा निघतो ना, म्हणजे तुम्ही तुमच्या अंतरंगातून बदलत असतात काही प्रमाणात, असं म्हणजे मला असं वाटतं. मग एकदा परिक्रमा केली की परत परत जावं अशी ओढ लागते का? 100% ओढ लागते. आणि जर कोणी म्हणत असेल आत्ताही की मी नर्मदा मैयाची परिक्रमा पूर्ण केली, तर ते साफ खोटं बोलतात. सिंपल कारण आहे. आता मी 2 वेळा केली, मग मी केली का पूर्ण 2 वेळा जाऊन? तर नाही. नर्मदा म्हणजे कधी जर, म्हणजे मी अजूनही मंडला मार्गे नाही केली. काय म्हणाल? किनाऱ्याने करणारे खूप कमी लोक आहे की एक, म्हणजे तुम्ही इवन अमरकंटकून खाली आलात तर किनाऱ्याने बराच किलोमीटरचा मार्ग आहे, तो केला का? मी नाही केला. रिछावर म्हणून गाव जांबवंताचं, तिथलं ती कथा आहे की जांबवंतांचं रिछावर गाव, लोक आतमध्ये जाऊन नाही पाहत, चालले रस्त्याने, चालले किनाऱ्याने. मग जिथे जिथे तुम्ही जाल तिथे तिथे तुम्ही तिथल्या स्थानाचं दर्शन घेत झालं. म्हणजे तुम्ही रोजीला एक 5 स्थानांचं दर्शन घेतले. तिथल्या गावकऱ्यांना विचारता का तुम्ही? म्हणजे एक नर्मदा काठचं नर्मदा मंदिर, शिव मंदिर, पण इतरही काही त्या भागामध्ये बाजूबाजूला आहे, मग तिथे तुम्ही गावकऱ्यांशी बोलता का? तर असं कोणी बोलत नाही. टार्गेटेड असतं, आज मी 30 किलोमीटर चालेल. आता तर हल्ली तर सगळे मॅप आणि हे आणि ते, मग चालू देतो, किती 6 वाजले 7 वाजले आश्रमाला, मला पूर्ण करायची, असं नाही साहेब. त्याच्यामुळं नर्मदा परिक्रमा पूर्ण केली असं नाही. नर्मदा परिक्रमा ही तेच बरोबर आहे, 3 वर्ष 3 महिने 13 दिवस. म्हणजे मी पण नाही केलेली. मी म्हटलं गण 2 परिक्रमा झाल्या माझ्या, पण ते पूर्णत्व ज्याला म्हणता येईल की खरं येस, आता मी नर्मदेचे प्रत्येक ठिकाणं वेगवेगळे पाहिले, वेगवेगळ्या ऋषीमुनींच्या सान्निध्यात राहिलो, त्या जागेंवर राहिलो, जिथे तप केलंय तिथे राहिलो. असं नाही होत. म्हणजे आपण किती 108 दिवस 16 दिवस वर्षभर 1.5 वर्ष माना, पण तरी सगळ्या जागा कव्हर होत नाही नर्मदेच्या. तुम्ही बसने पण परिक्रमा केली आहे, हो, जोडीने केली आहे, हो हो. त्याबद्दल काय सांगा? म्हणजे आता ह्या 2 परिक्रमा झाल्या आणि मग माझा पुतण्या आहे युवराज कदम, तो म्हणे काका मग आपल्याला जाऊ म्हणे एक दिवस आपण सगळे. महिला म्हटलं चल मग तू पण. मग त्यावेळेस सुनीताची, आणि त्यावेळेस ती गेली. तिनेच बोललेलं उत्तम असं मला वाटतं. कारण माझ्या प्रत्येक गोष्टी पाठीमागे ती खंबीर होती. इव्हन परिक्रमेला जायला आताही ती म्हणते तुम्हाला काय करायचं का? मी म्हटलं जर आश्रमात जायचंय मला, ते म्हणते जा. म्हणजे कंटाळली का नाही ते नाही सांगता येत. तुम्ही काय सांगाल? हे देऊ का? चालेल. चालेल. आता तसं पाहायला गेलं तर अनुभव असे फार नाही, पण थोडंफार काहीतरी जाणवतं आपल्याला स्वतःला. म्हणजे ज्यावेळेस 2015 मध्ये पहिली परिक्रमा केली तर ते जगन्नाथ कुंटे सरांचं पुस्तक वाचलं. आम्ही सगळ्यांनी वाचलं घरात, मुलांनी, मी, आणि आम्ही सर्वच जण भारावून गेलो त्यावेळेस. तसेच त्यावेळेस ते एक पुण्याच्या चितळे जोडपे आहे, मग त्यांच्या त्या चितळे मैयाचे पण व्हिडिओ ऐकले सगळ्यांनी. पण ते नंतर ऐकले, मला तेव्हाच ऐकले, परिक्रमा करून आल्यानंतर नाही ऐकले. त्यावेळेस ते पण आम्हाला ऐकण्यात आले. ते ऐकल्यानंतर सुद्धा आम्हाला, म्हणजे मला स्वतःलाही अशी इच्छा झाली की खरंच त्यांना एवढी दिव्य अनुभूती आलेल्या आहेत, प्रत्येक गोष्टीमध्ये मैयाने त्यांना सावरून घेतलंय. तर काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे आपल्या स्वतःला पण इच्छा होते करण्याची, पण मग मी नोकरीत असल्यामुळे शक्य नाही झालं. आणि त्यावेळेस असा अनुभव आला की माझं एक मिस्टरांनी सांगितल्याप्रमाणे ऑपरेशन त्यावेळेस झालं, की म्हणजे ती मैयाचीच कृपा झाली की त्यांना जाण्याच्या आधी ते सगळं ऑपरेशनचं संकट टळलं. त्याच्यानंतर ते परिक्रमेला गेले. त्याच्यामुळे आमच्या दोघांची श्रद्धा बसली.
ती मैया परिक्रमा सुरू करण्याच्या आधीच या सगळ्या गोष्टी घडून गेल्या आणि आम्ही त्यातून सुखरूप बाहेर पडलो. म्हणजे सर त्याच्यात कसं झालं की हिचं ऑपरेशन म्हणजे बरं पोट दुखतं का तर नाही दुखत. हिच्या मैत्रिणी म्हणाले तुझं पोटवर दिसतं, मग ती मला म्हणे की अहो ते माझं पोटवर आहे. मग म्हणून आम्ही डॉक्टरकडे गेलो. सपोज मी निघून गेलो असतो दसऱ्याला आणि ते ब्लास्ट झालं असतं, आता काय झालं असतं माहिती नाही, पण हे सगळं क्युअर झाल्यानंतर, हे बरं झाल्यानंतर आणि मग तिला विचारलं जाते का म्हणे जा. म्हणजे ह्या वास्तविक ह्या अनाकलनीय गोष्टी आहेत ना तशा म्हटला तर. नाही तर गेलो असतं मग ते अर्धवट परत आलं असतं, पण माझ्या प्रारब्धात होतं. पण मग ती मैयाचीच कृपा म्हणायला लागेल म्हणून सगळं वेळेवर सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मग त्यानंतर आम्ही 2 वर्षांनी मग तुमची परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर आल्यानंतर मग 2 वर्षांनी आम्ही असंच ओंकारेश्वरला गेलो दर्शनाला. त्यांना मध्ये आठवण यायची सारखी ओंकारेश्वरला जाऊन येऊ. म्हटलं चला आपणही बघून येऊ म्हटलं. त्यावेळेस मी पहिल्यांदा ओंकारेश्वरला गेलो आणि मग आम्ही तिथे थांबलो गजानन महाराजांच्या आश्रममध्ये. सकाळी स्नान केलं आणि मग स्नान झाल्यानंतर आम्ही किनाऱ्यावरच म्हणजे मग तेव्हा किनाऱ्यातच माझे डोळे भरून आले. म्हणजे म्हणे का म्हणे तुझ्या डोळ्यात. म्हटलं मलाही समजत नाही म्हटलं का पाणी आलंय असं. म्हणजे ते काहीतरी आहे तिथे की आपल्याला त्याचा अनुभव येतो स्वतःला. आणि आमच्या म्हणजे असं मध्ये मध्ये आम्ही फिरत राहतो म्हणजे ओंकारेश्वर. मग नंतर आमच्या एक वर्षी पण ओंकारेश्वरला परत जाऊन आलं. मध्ये मध्ये आमची एक वर्षात एखादी चक्कर होते. मग बरेचसे भाग बघून येतात. महेश्वर, इंदोर, उज्जैन, महाकालेश्वर असं चालू राहतं आमचा. आणि नंतर 2022 मध्ये पण आमचे पुतणे आहेत त्यांच्याबरोबर आम्ही कारणी परिक्रमा केली. म्हणजे मैयाची इच्छा असेल की माझ्या गाडीने आधी करून घ्या. आणि यावर्षी पण आमचा पायी परिक्रमा निघण्याचा आहे संकल्प. आता बघू मैया कधी. म्हणजे नाही याच्यामध्ये असं होतं की मी उचलणार होतो 5 डिसेंबरला. आमचं म्हणलं जाऊ 5 डिसेंबरला. मग मध्ये लग्न निघाले फटाफट आमच्या पुतण्या वितण्यांचे. मग ते म्हटलं जाऊ. मग त्यांचे लग्न झाल्यावर ते असे 15 डिसेंबर गेली. मग एक थोडंसं माझं काम एक मार्गी लागायचं बाकीच आहे म्हणजे ते भौतिक दृष्ट्या. तर ते करता करता ते अजून इतकं लांबलं गेलेलं आहे की आज आता 15 आली तरी ते झालं नाही. पण आता ते होईल. सपोज आता ते नाही झालं तर एखाद्या आश्रमामध्ये मग आम्ही दोघं जाऊन येऊ. पण किंवा खंडित का होईना त्यावेळेस मग जाणारच. पण म्हणजे असं आहे. मध्यंतरी तिला मग ते सीए ब्रेस झाला, मग ती क्युअर झाली. म्हटलं तर चला असं सगळं आहे. म्हणजे तुम्ही देव न करता तुमचं प्रेम मैयावरती जास्त बसलेलं आहे. इतर तुम्ही काही म्हणजे जप केला म्हणा मग किंवा तपश्चर्या किंवा काही बाकीची लोक जे व्रत वैकल्य करतात त्याच्याकडे तुम्हाला फारसं हे नसून सुद्धा मैयाने तुम्हाला खेचून घेतलेलं आणि प्रेम दिलेलं. होय. म्हणजे मीच तुम्हाला सांगतो की परत तेच म्हणजे मी गुरु केलेलं नाही. माझी कोणावर म्हणजे एखादं दैवत म्हणतो किंवा काय असं नाही. सगळं सारखंच आपलं काय सगळं तो काय म्हणतात त्याला सगुण निर्गुण. पण तेवढ्या याच्यात तेवढंही आपल्याला नाहीये. म्हणजे ना पांडित्य ना काय. मी म्हणतो ना अध्यात्म म्हणजे काय तर अध्यात्म मध्यात नाही तो अध्यात्म. पण नर्मदेविषयीच मला जे आकर्षण आहे ते साक्षात आहे ना. मला सांगा शंकर दिसला का मला. नाही त्याची पिंड दिसली. नर्मदा जल वाहता येते. कुठलं एखादं दैवत दिसलं का मला. नाही ती वाहते ना. ते बघ आमची गोदामैया दिसते ती. आणि आजही आपण म्हणजे आपण देवे मानतोच ह्यांना नद्यांना कुठलीही असं म्हणून आपल्या ह्याच्यात ते सप्तसिंधू येतात. आपण त्यांना प्रदूषित करतो हा भाग निराळा. पण तरी आपण 2 तिथले म्हणजे तीर्थ घेतोच. आणि मला जे म्हणजे मी सांगतो ना तुम्हाला नर्मदे हर शिवाय म्हणजे काय आलं नर्मदे हर. इव्हन तिथे सुद्धा परवलीचा शब्द तुम्ही आता हे झाले काय पीडीएफ आणि हेन तेन रस्तेन पुस्तकन दरवर्षी निघणारे. तू कुठल्या मार्गाने नेहमी कुठल्या नाही. तिथे एकच होतं परवलीचा शब्द होता साहेब. रास्ता नर्मदे हर रास्ता नर्मदे हर भोजन नर्मदे हर परिक्रमा वासी का रोखते. तो कोण कुठला माणूस माहित नाही. पण नर्मदे हर हा तो एक
की पासवर्ड त्याला म्हणायचं फक्त नर्मदे हर. बस आजही आम्ही कुठल्या आसनातील नर्मदे हर, तो ओळखीचा असो नसो, नर्मदे हर म्हणजे परावलीचा शब्द तो असा आहे. ते त्याच्यामुळे मैयावरचं माझं जे प्रेम आहे ते आहे. मैयानी मला तिच्याकडे सतत बोलवावं हीच तिची इच्छा, हीच माझी इच्छा. आणि ती बोलवते, करते. मी मधून मधून जाऊन राहतो. शांत वाटतं, निवांत वाटतं. म्हणजे इथे मी तर उलट सांगेन की इथे एखादं आता संसार आहे साहेब, संसार आहे, माणसं आहे आम्ही. आणि संसारामध्ये काही गोष्टी अशा असतात की उद्वेग येतो काही वेळा. नाही येत असं नाही. उद्वेग आला, तिच्या किनारी गेलं म्हणजे ते रिचार्ज होऊन येतो आम्ही. मी रिचार्जच होऊन येतो. तिच्या किनारी गेलं, आलं, रिचार्ज होऊन आलं. परत तो काही दिवस टिकलं, ती एनर्जी परत डाऊन झाली, बॅटरी चालू दे. असं ते आहे नर्मदेचं. अजून काही नर्मदेविषयी बोलायचंय? बोलायचं खूप आहे. म्हणजे असे मी सांगितलं ना, अनुभव खूप आहेत. माझं मी व्हॉट्सअपवर, मी कांतीलाल कदम व्हॉट्सअपवर मी त्याचे 76 भाग लिहिलेले आहेत माझ्या परीने. म्हणजे थोडेसे तिरकसे असतील पण ते 76 भाग जे कोणी हे पाहतील त्यांनी वाचावे. आताही सुद्धा कोणी कोणाला काय कुठे जायचं, कसं जायचं, त्यांना म्हणतो तुम्ही निघा. परिक्रमावासियांनी म्हणजे फार लोड घेऊ नये, अजिबातच लोड घेऊ नये. म्हणजे थंडी असो, ऊन असो, तुमची शारीरिक शक्ती क्षमता तुमची आपोआप वाढते. आता जर तुम्ही म्हणाल की मी 30 किलोमीटर चालायचं, पण नाही, 15, 20, 22, 25, 19 ते ठरत तुमच्या हातात तर काहीच नाही. हे तर 100% आहे. म्हणजे तुम्ही टार्गेट ठेवतात की नाही आज आहे ना, मैं इधर से ना गुवार जाऊंगा. अरे गुवार जाईपर्यंत तो आगे जातो का पुढे जातो माहिती नसतं. म्हणजे तुम्हाला तेवढं लोक म्हणतात 40 किलोमीटर चला आणि 50 किलोमीटर चला, फेरी मारायला नाही. तुला वाटलं तिथे थांब, वाटलं तिथे जा. म्हणजे मी तुम्हाला सांगतो एक साधारणतः 95-98% सगळे नियम पाळून. आता एखाद्या वेळी नाईलाजच झाला तर, आता कोविड काळामध्ये तसंच झालं. म्हणजे नाईलाजामुळे एक दिवस तर आम्ही 7 वाजेपर्यंत चालत होतो, 8 वाजेपर्यंत चालत होतो. संध्याकाळ उन्हाळ्याचेच दिवस होते ते, तसेही 7 वाजता सूर्य मावळायचा. अनेक गोष्टी परिक्रमावासी जे जातात, खूप जातात, आता तर खूप जातात की साधू लोक कंटाळलेत, साधू काय बोलायला लागलेत. आता मला सांगा, एखाद्या आश्रमाची कॅपॅसिटी 20 लोकांची, तिथं तुम्ही 100 लोक गेले तर कसं होणार आहे साहेब? आपल्या घरी 4 लोक आले तर आपली ततफप होती. हे प्रत्येकाचंच म्हणणं आहे. पण आज आश्रम व्यवस्था खरंच बिघडली. बरं, त्या आश्रमांचं स्वतःचं उत्पन्न असेल तर तो किती येऊ, झगडे मडीला किती जाऊ देत. जगदीश बाबा तुम्हाला म्हणजे चांगला संत, जगदीश महाराज चांगले संत. काही संतांची नावं नसतात अशी. पण आता एक गेलो आम्ही परिक्रमेला, आम्ही 4 जण होतो, 2 आळंदीकर, मी आणि माझा भाऊ. बाबाजींनी बोलून घेतलं, रस्त्याच्या कडे आतमध्ये होतं झोपडी, झुग्गी झोपडी. आणि झुग्गी झोपडीमध्ये असताना मग त्यांनी केलं, म्हातारेशे होते म्हणजे वयोवृद्ध होते. त्यांना म्हटलं बाबाजी नाही बोले आप बैठो. आमचे जे आता जेवताना म्हटलं बाबाजी आपका भोजन. ते म्हणे ये आलू, पिछले कई साल से मैं एक आलू खा रहा हूं. एकच आलू त्या धुण्यामध्ये असलेला, एकच आलू. असे खूप संत आहेत, खूप चांगले संत आहेत. त्यांचं संभाषण, फक्त तुम्ही त्यांच्याबरोबर किती बोलता हे महत्वाचं आहे. आलोन, खाल्लन, जेवलोन, झोपलोन, दुसऱ्या दिवशी पण म्हणतातच ते, आते, खाते, हागते और भागते. साहेब म्हणजे मी असं पाहिलंय की प्लग लावायचं, कुठे चार्जिंग लावायचं, हे सगळेच सांगतील आता. मी पण एक आहे, काही का असे ना, याच्यामुळे म्हणजे मराठी लोकांवर बराच आक्षेप घेतला जातो, पण काही का असे ना, एक हिंदुत्वाच्या नर्मदेच्या नावाखाली का होईना आपण एकत्र येतो आहे. ज्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी धर्मांधीकरण झालेलं आहे, धर्मबदल झालेला आहे, पण आता लोक जायला लागलेत. आणि म्हणजे आता मी जेव्हा 87 सालचं एक पुस्तक वाचलं होतं, त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की 300च लोक आहे वर्षाकाठी जायचे आणि त्याच्यातले 25% महाराष्ट्रीयन. आता परिस्थिती अशी आहे की 90% महाराष्ट्रीयन जातात.
कदाचित असंही असेल ना की हे महाराष्ट्रीयन जातात म्हणून तरी नर्मदा परिक्रमा चालू आहे. म्हणजे हाही एक भाग आहे. जातात, झुंडीने जातात. ती झुंडीने जातानाही त्यांनी काही गोष्टी थोड्याशा प्रत्येकानेच, त्यांनीच काय कोणीच काय, परिक्रमावासी कुठलाही असो तो परिक्रमावाचा असते. म्हणजे तुम्ही कोट्याधीश का असेना आणि मी भिकारी का असेना, एकाच पंक्तीला बसतो आपण आणि तिथे समजतं की आपण किती शून्य आहोत. हे वरवरचा जो आहे ना बोज वारान हेन तेन, तर ह्या गोष्टी शून्य आहे. म्हणजे शून्य म्हणजे मग कर्तव्य सोडायचं का, तर नाही. माणसाने नेहमी प्रवृत्तीमध्ये राहावं, निवृत्तीमध्ये राहू नये, हे माझं वैयक्तिक मत. धन्यवाद. नर्मदे हर म्हणूया. नर्मदे हर, जटाशंकरी हर, मात गंगे हर, नमः पार्वती पते हर हर हर.